तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे। आणि आज जे तू आम्हाला कितके दिवस तू आम्हाला धीराविषयी शिकवत आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये धीराची अत्यंत गरज आहे। आणि जो धीरच आहे जो आम्हाला आमचं जीवन परिपक्वतेकडे, विजयाकडे आणि आमच्या जीवनात शांतीचं जीवन येण्यासाठी प्रभू आम्हाला त्या धीराची गरज आहे। प्रभू धन्यवाद देतो, कारण तुझं वचन हे सत्य आहे आणि तू आम्हा सारख्या बाळकांना ते प्रगट केलेलं आहेस, म्हणून तुझ्या तुझे कोटी कोटी आभार मानतो। प्रभू धन्यवाद देतो पवित्र आत्मा, आज या ठिकाणी आम्ही जे काही शिकणार आहोत त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। पवित्र आत्म्या, तो प्रत्येक शब्द जो या ठिकाणी मी बोलणार आहे, परंतु बोलणारा मी नाही तर तू आहेस। आणि पवित्र आत्मा, तू माझ्या मुखाचा, आवाजाचा, शब्दांचा ताबा घेतलेला आहे आणि प्रत्येक वचन जे तू आमच्या अंतःकरणात पेरणार आहेस ते आम्ही विश्वास करतो ते की चांगल्या जमिनीमध्ये पडलं गेलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो। धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तुझी स्तुती करतो प्रभू की अगदी उदाहरणासह तू आम्हाला शिकवलेला आहेस आणि प्रभू तू आमची हृदय उघडलेली आहेस, समज उघडलेली आहे, आमचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत, म्हणून तुला धन्यवाद देतो। हे पिता परमेश्वर, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो। आमेन, आमेन, आमेन। हालेलुया। आपण सर्वजण बसूया खाली। हालेलुया। तर आपण काय शिकत होतो, कोण सांगेल? काय शिकत होतो आपण? हालेलुया। विजय का धीर? काल विजय, पण तो विजय कसा भेटतो आपल्याला? परीक्षेत मेल्यावर भेटणार का नाही आपल्याला जीवनाचा मुकुट? भेटणार का नाही भेटणार? मग कधी भेटणार? आपण जिवंत असतानाच आम्हाला काय भेटणार आहे? जीवनाचा मुकुट। पण अनेक वेळा आम्ही विचार करतो प्रभू कदाचित आम्हाला मेल्यावर भेटेल। कधी भेटेल? किती लोक असं विचार करतात की मेल्यावर भेटला तर? म्हणजे कसं जीवन आम्ही कसंही जगू शकतो आणि आम्हाला मेल्यावर प्रभू बोलेल वा 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 काय स्वागत आहे तुझं, ये मी तुला जीवनाचा मुकुट घालतो। बरोबर आहे का नाही? मग किती वेळा आम्ही जोपर्यंत त्या परीक्षेमध्ये पास होत नाही, त्या परीक्षेमध्ये त्या लढाईमध्ये लढत नाही, तोपर्यंत आम्हाला विजय भेटू शकतो का? आणि कोणतीही जी लढाई असते त्याचं ध्येय एकच असते, प्रत्येक लढाईमध्ये विजय हा असतो का नसतो, पण आपल्यावर निर्भर आहे की मी त्याच्यामध्ये विजयी होणार आहे की मी त्याच्यामध्ये पडणार आहे। समजते का नाही? पण जर माझ्यामध्ये धीर आहे, सहनशक्ती आहे, संयम आहे, तर मी त्या परीक्षेमध्ये काय होऊ शकतो? पास होऊ शकतो की नाही? आणि ह्या ज्या परीक्षा माझ्यावर येतात आहे, जी संकट माझ्यावर येत असतील, ती मला पाडण्यासाठी आहेत का मला वर उचलण्यासाठी आहे? वर उचलण्यासाठी। आता प्रश्न असा आहे की हा जीवनाचा मुकुट तर परमेश्वर सगळ्यांसाठी ठेवलेला आहे का नाही? परमेश्वराने ठेवलेला आहे, पण ह्या जीवनाच्या मुकुटासाठी लढाईमध्ये पण परीक्षेमध्ये पण उतरणं गरजेचं आहे का नाही आहे? गरजेचं आहे।
कारण जर आम्ही परीक्षेमध्ये उतरत नाही तर आम्हाला तो मुकुट मिळू शकत नाही. आणि ह्या परीक्षेमध्ये जी आमची दुःखामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये जर आम्हाला सहन करून विजय मिळवायचा आहे तर त्याची चावी काय आहे माहिती आहे? काय आहे? आमचं जे देवावर प्रेम आहे ते कसं पाहिजे? मजबूत पाहिजे. आणि आमच्या जीवनात जे देवाने आमच्यावर प्रेम केलं त्याच्यामध्ये पण आम्ही काय झालेले पाहिजे? मजबूत झालेले पाहिजे. म्हणजे देवावर प्रेम करणे आणि तेच प्रेम माणसावर करणे ही काय आहे? आपल्याला परीक्षेमध्ये पास होण्याची सर्वात मोठी काय आहे? चावी आहे. कारण जोपर्यंत आमच्यामध्ये ते देवी प्रेम आम्ही वापरत नाही आणि जोपर्यंत आम्ही मनुष्यावर प्रेम करत नाही, मनुष्याचं प्रेम नाही, ईश्वराचं प्रेम, नाहीतर माणूस बोलेल मनुष्याचं प्रेम, कारण माणसाला मनुष्याचं प्रेम समजत नाही आणि ईश्वराचं प्रेम काय ते पण समजत नाही, म्हणून तो दोघांमध्ये काय होऊन जातो? गोंधळतो का नाही? आम्हाला परमेश्वर कोणचं प्रेम मनुष्यावर करायला सांगतो? मनुष्याचं की दैवी प्रेम? आणि दैवी प्रेम जे आहे ते परमेश्वराने अगोदरच आपल्या अंतःकरणात काय केलेलं आहे? ओतलेलं आहे. तर आम्हाला परमेश्वर हेच सांगतो की जर आम्हाला कोणत्याही परीक्षेत दुःखामध्ये सहन करण्याची शक्ती पाहिजे तर जेव्हा आम्ही सहन करतो, धीर धरतो, वाट बघतो, संयम धरतो, त्या सर्वांमध्ये सर्वांचं जे मूळ आहे, जे जड आहे ती काय असली पाहिजे? देवावरील प्रेम आणि माणसावरील प्रेम. जर या दोन गोष्टी आपल्यामध्ये आहेत तर आम्हाला सहन करायला अगदी काय होतं? सोपं जातं. आणि सहन केल्यामुळे जितकं आम्ही जास्त सहन करतो तितकंच आमच्यामध्ये काय उत्पन्न होतो? धीर उत्पन्न होतो. आणि हाच धीर, हीच सहनशीलता आम्हाला कुठे घेऊन जाते? विजयाकडे घेऊन जाते का नाही? पण जर आम्ही सहन नाही करत, धीर नाही धरत, तर आम्ही विजयाकडे जाणार का नाशाकडे जाणार? नाशाकडे जाणार. मग आमच्या जीवनात प्रत्येक माणसाला परीक्षा येणार आहेत का नाही येणार आहे? येणार आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तो मुकुट ठेवला आहे का नाही ठेवला आहे? जोपर्यंत मी लढत नाही तोपर्यंत मला मुकुट भेटू शकत नाही. बरोबर आहे का नाही? असं कधी होते का की मॅचच नाही खेळलो आणि मला बक्षीस पाहिजे? असं होईल का? म्हणजे असं झालं, कवीला जावाचं नाही पण मावरं पाहिजे, असं पण होऊ शकते ना? चांगलं उदाहरण आहे. कवीला जायचं नाही आहे पण मावरं पाहिजे. जर मावरं पाहिजे तर बोट घेऊन काय करावं लागेल? जावं लागेल का नाही जावं लागेल? तसंच विजयाचा मुकुट पाहिजे तर परीक्षेमध्ये पण उतरावं लागेल. आणि परीक्षा पण धीराने मला काय करावं लागेल? सहन करावी लागेल. आणि या परीक्षेमध्ये जेव्हा माझ्यामध्ये धीर आहे, संयम आहे, सहनशीलता आहे, पण जर याच्यामध्ये माझ्यामध्ये प्रेम नसेल तर मी त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकत नाही. समजते का नाही? म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला. आता समजा या ठिकाणी किती फंके लावले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे ना? 8 फंके आहेत. आणि लाईटी किती आहेत? भरपूर आहे का नाही? आहे का नाही आहे? स्पीकर आहे, सर्व आहे. पण समजा इकडे त्याची बटन पण आहेत आणि मेन बटन कुठे आहे माहिती आहे? कुठे आहे? तिकडे आहे. आता मी सगळं काही नवीन लावलं आणि अमृता गेली आणि बटन दाब 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 दाबते आणि मला फोन करून हैराण करते की ब्रदर लाईट चालू होत नाही, काय करायचं? मग प्रॉब्लेम कुठे आहे? बटन चालू करते का नाही? मग होत का नाही?
मेन बटन आहे तेच काय करून ठेवलंय, बंद केलंय. मग तसंच सर्व काही लावलं, नवीन लावलं, सर्व काही नवीन केलं, सर्व बटन पण पाडली, पण मेन बटन आहे ना ते काय करून टाकलं, बंद केलं. मग मेन बटन बंद केलं तर पुढे काय होणार आहे का? म्हणजे एवढं सर्व लावलेलं जे सिस्टम आहे, जी मेहनत केलेली आहे, ती जर मेन बटन बंद असेल तर ती काय कामाची आहे का? काहीच कामाची नाही. बरोबर आहे का नाही? आता आता उदाहरण घेतो. तुम्ही नवीन बोर्ड घेतली का नाही? नवीन बोर्ड घेतली, सर्व जाळी बिळी सर्व टाकली, खपणारे पण घेऊन आले, सगळे घेऊन आले, इंजिन पण आहे, पण डिझेलच नाही टाकलं, मग काय होणार? हा? अरे पण बोट नवीन आहे, इंजिन पण नवीन आहे, खपणारे पण आहेत, जाळी पण आहे, समुद्र पण आहे, पाणी पण आहे, मग प्रॉब्लेम कुठे? डिझेल नाही आहे ना. मग मेन काय आहे तिकडे? डिझेल. डिझेल नसेल तर पुढे काहीच होऊ शकत नाही, किती पण मोठी बोट घ्या. बरोबर आहे का नाही? मग तसंच प्रभू सांगतो की तुमच्यात धीर आहे, सहनशीलता पण आहे, संयम पण आहे, सर्व काही आहे, आणि तुम्ही लढाईत उतरलेत, पण त्या लढाईमध्ये जर तुमचं देवावर प्रेम नसेल, आणि त्या लढाईमध्ये जर तुम्ही तेच प्रेम जे देवाने आमच्यामध्ये टाकलंय, तेच प्रेम आम्ही जर मनुष्याला देऊ शकत नाही, किंवा त्या प्रेमाने चालत नाही, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या परीक्षेत चालत तर आहोत, पण पास होऊ शकत, विजय मिळवू शकत नाही. कारण जसं हे बटन सर्व चालू केली, पण मेन बटन. मग आमच्या जीवनामध्ये पण सर्वात मोठं बटन कोणतं आहे? कोणतं आहे? कोणाचं? बाजूवाल्याला हलवून सांगा, तुमच्या जीवनात प्रेमाचं बटन हे मेन बटन आहे. तुमच्या जीवनात प्रेमाचं बटन हे काय आहे? तुम्ही पाठी का बसले? इकडे या, मस्त बसा, हवा आहे इथे. येतं ऐकायला येतंय का? पण तर आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठं बटन काय? प्रेम. जर ते बंद असेल म्हणजे फ्यूज उडाला आहे तुमचा. बरोबर आहे ना? मग किती पण नवीन वायरिंग लावा, पण बटन बंद आहे, फ्यूज उडाला आहे, तर काहीही होणार. नाहीतर कधी कधी असं असते, मी दुःख सहन करते, दुःख सहन करते, दुःख सहन करते, सहन करते, सहन करते, धीर निर्माण होतो, निर्माण होतो, पण आतमध्ये प्रेमच नाही. मग काय होणार? विजय भेटणार नाही? भेटणार. उलट शैतान धो धो धोणार पकडून. बरोबर आहे का नाही? मग आपण जो संत पॉल, किती लोकांना माहितीये संत पॉल? माहितीये का नाही माहितीये? त्याच्या जीवनात त्यांनी किती कार्य केलं, भरपूर मोठं मोठं काम केलं का नाही केलं? भरपूर त्याला त्रास झाला का नाही झाला? भरपूर त्याला त्रास झाला, पण त्या त्रासामध्ये तो काय सांगतो माहितीये तुम्हाला? त्याला एक सत्य कळालं. त्याच्यावर पण परीक्षा आल्या, समस्या आल्या, आल्या का नाही आल्या? त्याला पण विजय पाहिजे होता का नाही पाहिजे होता? पाहिजे होता. आणि त्याने बऱ्याच ठिकाणी विजय मिळवला, सर्व गोष्टीत विजय मिळवला का नाही मिळवला? मुकुट मिळाला का नाही मिळाला? मिळाला. पण तो सर्व काही करत असताना एक गोष्ट तो बायबल मध्ये सांगतो. काय सांगतो माहितीये? की जर मी माझं संपूर्ण शरीर, काय केलं? जाळायला पण दिलं, कोणासाठी? पण माझ्यामध्ये प्रेम नसेल तर मी काय आहे? शून्य. वाचू आपण, चला ते वचन. करंथिकरास पहिले पत्र अध्याय 13 वचन 1. करंथिकरास पहिले पत्र अध्याय 13 वचन 1. मी माणसाच्या व देवदूतांच्या
मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. पुढे मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील, इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी काहीच नाही. पुढे मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले, व मी आपले जिवंत शरीर काय? मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही. म्हणजे काय याचा अर्थ? मी कितीही कोणासाठी काहीही केलं, कितीही कोणाचं सहन जरी केलं, कितीही दुःख जरी भोगली आणि कितीही कोणासाठी प्राण जरी दिला स्वतःचा, पण माझ्यामध्ये प्रेम नाहीये, देवावर प्रेम नाहीये, तर मी जे काही करत आहे ते सर्व काही काय म्हणतो तो, तुम्हाला काही त्याचा लाभ नाहीये. आता असं कसं होऊ शकते की एखादा माणूस शरीर देतो आणि त्याच्यामध्ये प्रेम नाही, असं कसं काय होईल? असं होऊ शकते का? नाही होऊ शकत. अच्छा, एक उदाहरण देतो. आता समजा एक माणूस येतो आणि इकडे खुर्च्या पुसतो, बरोबर आहे का नाही? 50 खुर्च्या तो पुसतो आणि तो यासाठी पुसतो की लोकांनी मला पाहावं. आता त्याच्या शरीराचा तो वापर करत आहे का नाही करत आहे? करत आहे. पण दुसरा माणूस येतो, तो फक्त 2च खुर्च्या पुसतो, पण तो यासाठी पुसतो कारण त्याचं देवावर प्रेम आहे आणि जी माणसं बसायला येणार आहेत त्यांना कपडे खराब नाही झाले पाहिजे, म्हणून त्यांच्यावर प्रेमासाठी तो आता काय करतो? खुर्च्या पुसतो. मग कोणी जास्त खुर्च्या पुसल्या, 50 वाल्यांनी का 2 वाल्यांनी? टीचर फेअर कलर तुम्हाला शाळेमध्ये कोणी पुसल्या? 2 वाल्यांनी का नाही? का 2 वाल्यांनी? त्यांनी तर 50 पुसल्या ना, मग जास्त त्याच्या 2 वाल्याच्या कशा काय झाल्या? कारण त्यांनी शरीर दिलं, कार्य पण केलं, पण त्याचं हृदय जे होतं ते चांगलं होतं का? नाही. पण ज्यांनी 2 पुसल्या त्याचं कार्य कमी दिसत होतं, पण त्याचं हृदय काय होतं? चांगलं होतं का नाही होतं? आणि परमेश्वर तुम्हाला कधीही बघत नाही तुम्ही किती वेळा प्रार्थना करता, किती बायबल वाचता, काय काम करता, तो बघतो तुमच्या हृदयामध्ये काय भरलंय. बरोबर आहे का नाही? मग आम्ही शरीर दिलं, सर्व काही केलं, दान इथे तर लिहिलंय, काय दिलं? मी आपले धन. किती धन? 10 रुपये की सर्व? म्हणजे मी माझं सर्व काही प्रभूला दिलं, कोणालाही दिलं, पण मी नावासाठी दिलं, तर माझ्यात प्रेम आहे का? नाही. पण मी त्याची गरज समजून त्याला बचाव करण्यासाठी, जणू काही त्याचा सांभाळ होण्यासाठी आणि प्रेम म्हणून देत आहे, तर मग मला त्याचा फायदा आहे का नाही? आहे. पण पॉल सांगतो मी सर्व काही जरी केलं, पण माझ्यामध्ये जर प्रेम नाही, म्हणजे माझ्या धीर आहे, सहनशीलता आहे, मी विजय मिळवायला पण जात आहे, लढत पण आहे, परीक्षांमध्ये सामोरे जात आहे, पण माझ्यामध्ये जर देवावरचं प्रेम नाही आहे, मनुष्यावर प्रेम नाही आहे,
तर मी काय आहे? काय लिहिलंय पुढे वाचा. पण परत वाचा एकदा. मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झान असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर धडवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी काही आहे का नाही आहे? काहीच नाही. पुढे मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी. कशासाठी दिले? म्हणजे माणूस जाळण्यासाठी शरीर पण देऊ शकतो, पण असं पण आहे की प्रेम नसू शकतो त्याच्यात. असू शकते का नाही? लिहिलंय कुठे? लिहिलंय बायबल मध्येच लिहिलंय ना तुमच्या, का बाहेर कुठे लिहिलंय? समजते का नाही? मग आमचं सर्वात मुख्य स्थान काय आहे? फ्यूज कुठे आहे? आमच्यात प्रेम असणं तो आमचा काय आहे? फ्यूज आहे. पण सर्व काही केलं आणि माणसामध्ये प्रेम नाही तर फ्यूज काय आहे? बंद आहे. समजते का नाही समजते? आणि जितका वेळ आमचा फ्यूज चालू आहे ना, तितका आमच्या जीवनात आम्ही असं कुठे जातो? वर जातो. जितका वेळ फ्यूज खालती आहे, तुम्ही उडत आहात पण वरच नाही जात आहे. कळलं का नाही? आणि प्रभू सांगतो, मी आपले शरीर जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला थोडा लाभ आहे का? थोडासा लाभ आहे? काहीच लाभ नाही. असं का लिहिलं इथे पण? म्हणजे संत पॉल जर हे लिहित आहे तर तो सगळं काही करून झाल्यावर, सगळं काही शरीर वापरल्यानंतर त्याला कुठेतरी समजते की मी सर्व काही केलं पण माझ्यामध्ये प्रीती नसेल तर माझं शरीर देऊन पण मला आता काही फायदा होतोय का? नाही होत आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगत आहे की परीक्षेमध्ये, दुःखामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये जर आम्ही सहन करतोय, कारण आम्ही सहन केल्याने धीर काय होतो? वाढतो. संयम वाढतो, सहनशीलता वाढते. आणि हे सगळं जर करत आहे, वाढत आहे, पण आमच्यामध्ये प्रेमाचा अभाव आहे, प्रेम जर कमती आहे, तर आमची गॅरंटी आहे की आम्हाला आता काही फायदा होणार नाही आणि तो जीवनाच्या मुकुटापर्यंत आम्ही पोहोचू शकत. मग आमच्या विजयाची, जीवनाच्या मुकुटाची मेन जी किल्ली आहे, चावी आहे, ती काय आहे? देवावर प्रेम असणं आणि माणसावर प्रेम असणं. समजते का नाही? आणि तेच प्रेम त्यांनी आपल्यामध्ये भरभरून काय केलेलं आहे? ओतलेलं आहे का नाही आहे? आहे. पण आता ते काढायची वेळ कोणाची आहे? कोणाची आहे? आमची आहे. आणि जेव्हा आम्हाला परीक्षा येते, दुःख येतात, संकट येतात, जर आमच्यामध्ये प्रेम आहे तर ती परीक्षा आपण सोप्या रीतीने काय करू शकतो? पास करू शकतो. समजते का नाही समजते? तर लिहा, माझ्या जीवनात
माझ्या जीवनात धीर, चिकाटी, सहन करणे, माझ्या जीवनात धीर, चिकाटी, सहन करणे, ह्या सर्वांचं मूळ प्रेम असावे. या सर्वांचं मूळ प्रेम असावे. पुढे लिहा, कारण संत पॉल आम्हाला सांगत आहे की जर आम्ही आमचे संपूर्ण जिवंत शरीर जाळण्यासाठी जरी दिले पण आमच्या ठाई प्रेमाचा अभाव असेल तर मला जाळण्यासाठी दिले आणि प्रेमाचा अभाव असेल तर मी जे काही करत आहे ते सर्व व्यर्थ आहे. ते सर्व काय आहे? व्यर्थ आहे. पुढे लिहा, देवावरील खरे प्रेम आणि मानवावरील खरे प्रेम, देवावरील खरे प्रेम आणि मानवावरील खरे प्रेम हे लढाईमध्ये, परीक्षांमध्ये, दुःखामध्ये विजय मिळविण्याची एक गुरुकिल्ली आहे. काय आहे? मेन काय आहे? ती चावी आहे. आणि ती चावी नसेल तर दरवाजा काय तुमचा उघडणार नाही. मग कितीही हतोडी मारली, पाना ठोकला, स्क्रूड्रायव्हर लावला तरी काय होणार का? नाही. मग आमच्या जीवनात सर्वात मोठी विजयासाठी चावी काय आहे? प्रेम आहे. आता आपण एक वचनामध्ये जाऊया. आपण जाऊया रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 17. रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 17. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे नाही परत वाचा. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले. अच्छा, कोणाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झालं? मरणाचं राज्य पाप कुठून आलं? कोणापासून आलं? एकच इसम होता. म्हणजे आदामाने आज्ञाभंग केल्यामुळे काय आलं जगामध्ये? पाप आलं. आणि त्या एकाच इसमाच्या अपराधाने कोणाचं राज्य चालू झालं? मरणाचं. म्हणजे पूर्वी मरण होतं का? नव्हतं.
मरण होतं का नव्हतं? मग जेव्हा आदामाने पाप केलं तेव्हा तो लगेच नाही मेला का भरपूर वर्षांनी मेला? अरे पण देव तर बोलला मरण आलं, मग तो लगेच मेला कसा नाही? हा, मग परमेश्वर या ठिकाणी मरण या शब्दाचा अर्थ बायबल मध्ये काय आहे? शारीरिक मरण की आत्मिक मरण? आणि मरण म्हणजे काय? मरण म्हणजे काय माहितीये बायबल नुसार? मरण म्हणजे आमचं देवाशी नातं तुटणं, त्याला म्हणतात काय म्हणतात? मरण. मग मनुष्य जिवंत असताना पण तो मेलेला असू शकतो का नाही? जिवंत असताना मनुष्य मेलेला असू शकत नाही? हा, असू शकतो का नाही? जर त्याचं नातं जिवंत आहे, चालत आहे, पण अजून देवाशी नातं जर तुटलेलं आहे, तर तो अजूनही आत्म्यामध्ये काय आहे? मेलेला आहे. पण जेव्हा तो येशूवर विश्वास ठेवतो की येशूने मला कृपा आणि नीतिमत्वाचं दान दिलेलं आहे, माझ्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे, आता तोच व्यक्ती जो मेलेला होता आत्म्यामध्ये तो काय झाला? पुन्हा. मग आता त्याचं नातं येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पुन्हा काय केलं गेलं? जुळलं गेलं का नाही? मग आपलं नातं तुटलं होतं, पण आता आम्ही जिवंत आहोत का मेलेले आहोत? हा, जिवंत आहोत. पण का जिवंत आहोत? कारण आमचं आता देवाबरोबर काय आहे? आहे का नाही आहे? पापामुळे आदामाच्या ते नातं काय झालं होतं? तुटलं होतं. पण आता येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे तेच नातं पुन्हा एकदा काय केलं गेलंय? मग आता आम्ही मेलो आहोत का जिवंत आहोत? किती लोक पापामुळे मेलेले आहेत इथे? अजून मेलेले आहेत का जिवंत आहेत? पापामध्ये आहे आम्ही का पापातनं आम्हाला बाहेर काढलं येशूने? समजते का नाही समजते? तिकडेच लिहिलंय का नाही? का मी सांगतोय मनाचं? कुठे लिहिलंय? कोणाच्या द्वारे पाप आलं? एकाच, परत वाचा. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, हा राज्य चालू झालं होतं ना, झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात. म्हणजे काय? जे कृपा आणि नीतिमत्वाची विपुलता काय करतात? स्वीकारतात. म्हणजे काय? स्वीकारणं या शब्दाचा अर्थ काय आहे? घेणं. मग येशूने नाही दिलं, येशूने तर दिलं ना, मग स्वीकारायची काय गरज आहे? आता एक उदाहरण देतो. मला जर पेन द्या जरा, पेन तुमचं देतो आपण. हा पेन आहे का नाही? हा मी तुम्हाला दिला. काय केला? दिला. पण ह्या पेनाचा फायदा केव्हा आहे तुम्हाला? जेव्हा तुम्ही तो काय करणार? वापरणार नाही, जेव्हा तुम्ही घेणार. समजते का नाही? तर स्वीकारणं म्हणजे काय? प्रभूने आम्हाला कृपा आणि नीतिमत्वाचं दान काय दिलंय? थोड्या प्रमाणात दिलंय का विपुल प्रमाणात दिलं? विपुल म्हणजे काय? एवढं की आम्हाला पुरून आम्ही दुसऱ्याला पण पुरवू शकतो. बरोबर का नाही? मग त्यांनी आम्हाला दिलं, बरोबर आहे. पण जोपर्यंत मी ते घेत नाही
तोपर्यंत मी अजून मरणामध्येच आहे का नाही आहे? समजते का नाही समजते? आणि येशूने आल्यावर जेव्हा आम्हाला नीतिमत्वाचं जाण, पुढे काय लिहिलंय तर परत वाचा वचन पहिल्यापासून. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान काय करतात? तर मी स्वीकारली आहे नीतिमत्व आणि कृपा जी येशूने दिली आहे का अजून स्वीकारायची बाकी आहे? जर स्वीकारली नसेल तर अजून पण आम्ही सर्व काही करून मेलेलेच आहोत, बरोबर आहे का नाही? पण ज्या वेळेला मी स्वीकारतो आणि विश्वास करतो, आता मी जो मेलेलो होतो तो काय झालो? शरीर तसंच आहे, पण हे सर्व कुठे घडत आहे? कशामध्ये घडत आहे? आत्म्यामध्ये. मग आत्म्यामध्ये आता तर आम्हाला सर्व क्षमा पण भेटलेली आहे, नीतिमत्व पण भेटलेलं आहे आणि आम्हाला स्वर्गाचं राज्य, स्वर्ग पण काय झालेलं आहे? भेटलेलं आहे. पण कुठे आहे? आत्म्यामध्ये. पण मला तो स्वीकारावा लागेल का स्वीकारल्याशिवाय भेटेल? येशूने दिलं. जर तुम्ही हॉटेलला गेले, वेटरनी आणून जेवण ठेवलं तर तुमचं पोट भरेल का नाही? भरेल का नाही? नाही भरणार का? खावं लागेल ना. तसंच ते आहे, बरोबर आहे का नाही? आणि काय तर जे वाचा परत, ते विशेष करून एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवन त्यांच्यावर राज्य करेल का जीवनामध्ये ते राज्य करतील? हा, मग ते राज्य करणारे म्हणजे कोण? राजाचं जीवन जगतील. आणि जी कृपा दिली आहे ती थोडी आहे की जास्त 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 करून दिली आहे त्यांना? केवढी दिली आहे आम्हाला कृपा? जास्त जास्त जास्त. आणि देवाची इच्छा आहे का आम्ही मागायचं जीवन जगावं का राज्य करून राजाचं जीवन जगावं? काय वाटते? तिथे कशासाठी लिहिलंय? येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात काय करतील? राज्य करतील का रडतील? आम्ही काय रडतोय का राज्य करतोय? राज्य करणं म्हणजे काय? सर्व कामामध्ये, सर्व गोष्टीत आम्ही आनंद करत आहे, राज्य करत आहे. सैतानाच्या प्रत्येक कार्यावर आम्ही राज्य करत आहे. म्हणजे एक अभिषिक्त राजाचं जीवन. समजते का नाही समजते? मग तेच राजाचं जीवन आम्हाला प्रभूने दिलंय का नाही दिलंय? आणि परमेश्वराची तीच इच्छा आहे का आम्ही ह्या जीवनामध्ये जी जास्त जास्त दान दिलेलं आहे आम्हाला. दान म्हणजे काय? आम्ही कमवलेलं आहे का फुकट भेटलेलं आहे? फुकट म्हणजे काय? त्याच्यासाठी मेहनत कोणी केलेली आहे? प्रभू येशूने केलेली आहे. आणि त्या येशूने क्रुसावरून आम्हाला ते कमवून आमच्या हातात काय केलेलं आहे? फुकट मध्ये दिलेलं आहे. आणि त्याची इच्छा आहे का तेच वापरून, जास्तीत जास्त वापरून आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे? राज्य करायची पाहिजे. समजते का नाही? म्हणजे प्रभूची इच्छा आहे का आम्ही एक विजयाचं जीवन आणि प्रत्येक क्षणाला आमच्या डोक्यावर जीवनाचा मुकुट असावा, विजय असावा, अशी कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे का नाही? मग लिहा, परमेश्वर पित्याची, हे वचन नंबर लिहा पहिलं. परमेश्वर पित्याची इच्छा आहे की
परमेश्वर पित्याची इच्छा आहे की मी सर्व कार्यात व सर्व लढाईमध्ये, सर्व कार्यामध्ये आणि सर्व लढाईमध्ये विजयी व्हावे. परमेश्वराची इच्छा आहे की मी सर्व कार्यामध्ये, परीक्षामध्ये, लढायांमध्ये काय व्हावे? कोणाची इच्छा आहे? परमेश्वराची. पण सहनशीलतेशिवाय प्रेमाशिवाय आणि धीराशिवाय तो विजय मी कधीच अनुभवू शकत नाही. शकतो का? नाहीतर आम्हाला काय आवडते? प्रभू कोणाला तरी पाठव की तो माझ्यावर प्रार्थना करेल आणि सर्व काही एका सेकंड मध्ये काय होऊन जाईल? चांगलं होऊन जाईल. पण परीक्षा, ह्या लढाया, हे सगळं मला नको देऊ. हे कोणाला दे? बाजूवाल्याला दे. पण बाकीचा विजय जो आहे तो फक्त तू कोणाला दे? आम्हाला दे. असे विचार करणारे कोणीच नाही ते. बरोबर का नाही? कोणीच नाही बोलताय. काय बरोबर आहे बोलतात? कोणीच नाही. आमचं नेहमी काय आहे की प्रभू आमचं काम 2 मिनिटात झालं पाहिजे. पण ह्या लढाया, सहनशीलता, धीर, प्रेम, हे सगळं प्रभू आमच्यासाठी नको रे बाबा. ते तू फक्त त्या ब्रदरला दे. बाकीचं जे फळ भेटेल ना ते फक्त तू आम्हाला दे. बरोबर आहे का नाही? आम्ही काय विचार करतो अनेक वेळा की वचन घ्यायचं, वचन बोलायचं आणि आमचं काम झालं. बरोबर आहे का नाही? असं होते. वचन बोलून कार्य होत नाही, असं नाही. कार्य होते. पण आम्हाला जो परमेश्वराने जे जीवन दिलाय, जो मुकुट दिलाय, तो परीक्षेत उतरल्यावर त्या लढाई खेळल्याशिवाय आम्हाला तो मुकुट भेटू शकतो का? नाही भेटू शकत. कारण आम्ही अनेकदा विचार करतो की आम्ही वचन बोलावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा, म्हणजे त्या ठिकाणी विश्वासाने देवाचा गौरव होणार आहे. पण देवाचा गौरव झाला, पण तो खरोखर मला सहनशीलतेपासून मिळणारा विजय पाहिजे, प्रेमापासून मिळणारा विजय पाहिजे, मला धीरापासून मिळणारा विजय पाहिजे, का सोप्या पद्धतीने लगेच काम झालं पाहिजे? काय वाटते? जास्त करून आम्ही काय पाहतो? प्रभू सोपी पद्धत. एक वेळा येऊन मी रडते पाहिजे तर प्रभू, 2 तास पाहिजे 2 तास रडते, पण लगेच माझं काम करून टाक प्रभू. बरोबर का नाही? नाही, आम्हाला जीवन प्रभू आरामाचं दे प्रभू. तू बाकीचं जीवन जे दुसऱ्यांना दिलं ना ते काय आम्हाला पडलेलं नाही, पण आमचं काम पटकन झालं पाहिजे. म्हणजे फक्त वचन बोलायचं काम झालं. बाकी प्रभू तू तुझं बघ, मी माझं बघतो. असं नाही होत तुमच्याकडे कधी? हा, होते का नाही होते? आणि वचन पण आम्ही जास्तीत जास्त कोणासाठी जास्त बोलतो? स्वार्थासाठी बोलतो का दुसऱ्यांसाठी बोलतो? मग फायदा कोणाचा बघतो? स्वतःचा जास्त बघतो का दुसऱ्यांचा जास्त बघतो? स्वतःचा. बरोबर आहे का नाही? पण प्रेम जिथे आहे ते प्रेम स्वार्थ बघते का दुसऱ्याचं चांगलं बघते? दुसऱ्याचं चांगलं बघते. पण आम्ही जोपर्यंत वचन बोलत आहोत, आणि वचन बोलणं चांगली गोष्ट आहे,
पण आम्हाला आता पुढे जायचंय, जेणेकरून आम्ही धीराने, सहनशीलतेने, ज्याप्रमाणे संत पॉलनी लढाया जिंकला, युद्ध जिंकलं, त्याच प्रकारे आमच्या जीवनात आम्हाला पण ते लढायचं आहे का नाही आहे? आणि ते लढण्यासाठी माझ्या जीवनामध्ये काय गरजेचं आहे? धीर आणि सहनशीलता. आणि त्याचा फ्यूज काय आहे? प्रेम आहे. जर तो नसेल तर काहीच होणार नाहीये. लिहा. मी नुसते वचन बोलून व त्याच्यावर विश्वास ठेवून जो विजय मिळतो आणि जो देवाचा गौरव प्रगट होतो, तितकेच मला थांबायचे नाही आहे. तर मला सहनशीलतेने, धीराने, प्रेमाने मिळणाऱ्या विजयासाठी लढायचे आहे. हालेलुया. आता आपण एक वचन बघूया. लढायचे आहे. आपण एक वचन बघूया. करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 2 वचन 14 मध्ये जाऊ आपण. करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 2 वचन 14. जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो. कशाने नेतो? तर हा जो आमचा देव आहे प्रभू, तो आम्हाला हरवणारा देव आहे का विजयी करणारा देव आहे? विजयी करणारा आहे की हरवणारा आहे? इथे जय उत्सवाने लिहिलंय, पण ते काय आहे? ख्रिस्ताच्या ठाई विजयाने नेतो. म्हणजे प्रत्येक कार्यात परमेश्वर पिता आम्हाला ख्रिस्ताच्या ठाई काय देतो? विजय देतो का नाही? आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आम्हाला विजय देणारा, प्रत्येक दुःखामध्ये आम्हाला विजय देणारा हा कोण आहे? परमेश्वरच आहे. कारण प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची नजर आपल्यावर आहे का नाही आहे? आणि तो त्या परीक्षेमधून मला काय करू इच्छितो? शिकवू इच्छितो की पाडू इच्छितो? शिकवू इच्छितो. पण जोपर्यंत मी शहाणपण, ज्ञान, बुद्धी वापरत नाही, तोपर्यंत मी त्या परीक्षेमध्ये कसं मला विजय मिळवायचा आहे ते मला समजू शकत. आणि धीर आणि सहनशीलता माझ्या जीवनामध्ये भरपूर काय आहे? महत्वाचं आहे. समजते का नाही? तर माझ्या जीवनात मी आता एकटा आहे का मी आता ख्रिस्त आणि मी दोघं एक आहे? आता आम्ही वेगवेगळे आहेत का एक आहे? एक आहोत. आणि आता येशू आणि मी एक आत्मा झाल्यामुळे आता आमच्या जीवनात परमेश्वर आम्हाला प्रत्येक कार्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या ठाई काय देतो? विजय देतो का नाही देतो? मग जोपर्यंत मला
परमेश्वराची इच्छा तर आहे की मी विजयी व्हावं. म्हणजे असं आहे का की कसं पण जीवन जगायचं? म्हणजे असं आहे का की आता आम्हाला काहीच शिकायचं नाही, धीर धरायचा नाही, सहन करायचा नाही, असं आहे का? का ते मला शिकावंच लागेल, मला ते शिकावंच लागेल, मला ते सहन करावंच लागेल. आणि माझी सहनशीलता, माझ्यातील प्रेम, माझ्यातील धीर, हे जेव्हा धीर माझ्यात उत्पन्न होतो तेव्हा हाच धीर मला कुठे घेऊन जातो? विजयाकडे घेऊन जातो. समजते का नाही समजते? लिया. देव आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये विजय देणारा प्रभू आहे. देव आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये विजय देणारा परमेश्वर आहे. आता जो संत पॉल होता त्याच्यावर दुःख आली असतील का नाही आली असतील? मग तो पळाला का? आमच्यावर आली तर, आमच्यावर दुःख आली तर आम्ही काय करतो? अरे हे जाऊन ब्रदरला देतो बाबा, आपल्याला नको रे बाबा. बरोबर आहे का नाही? पण संत पॉल जो होता तो काय केलं? त्यांनी तो तिथे थांबला का तो पळाला? हा, त्याच्याशी लढला का नाही लढला? पण संत पॉल तर सांगत आहे की मी जिथे कुठे जात होतो त्या ठिकाणी संकट तर होती, लढाया तर होत्या, परीक्षा तर होत्या, पण त्या परीक्षेमध्ये तो इकडे सांगतो की आमचा देव आम्हाला कधीतरी की सर्वदा, आमचा देव आम्हाला सर्वदा काय देतो? विजय देतो का नाही देतो? ख्रिस्ताच्या ठाई विजय देतो का नाही देतो? मग का असं आहे की याच्यावर इतक्या परीक्षा आल्या पण हा पडला नाही, तर अजून पण तो कुठे गेला? वरवर जात गेला. का असं झालं? मग आमच्या संगती येशू नाही का? आहे. पण त्याच परीक्षेत आम्ही काय होतो? अडखळतो का नाही अडखळतो? पण तो पॉल त्याच्यावर आपल्यापेक्षा कितीतरी पटीने परीक्षा आल्या, पण तो अडखळला का? तो का नाही अडखळला? आपल्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे जो आम्हाला बदलायचा आहे. त्याचं लक्ष त्या परिस्थितीवर, त्या परीक्षेवर, त्या दुःखावर नव्हतं, तर त्याचं लक्ष प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांनी कोणावर केंद्रित केलं होतं? कोणावर केंद्रित केलेलं? येशूवर केंद्रित केलेलं. आणि त्या सर्व गोष्टी जेव्हा तो येशूवर केंद्रित करून कार्य करत आहे तेव्हा प्रत्येक परिस्थितीत तो परमेश्वर त्याला सहनशक्ती देत आहे, त्याच्यामध्ये धीर उत्पन्न करत आहे. आणि तोच धीर जोपर्यंत त्याचं लक्ष येशूवर आहे, कोणतीही गोष्ट त्याला बाधा करू शकत नाही आहे आणि त्याला काय भेटत आहे? विजय भेटत आहे. मग आमच्या जीवनामध्ये जेव्हा परीक्षा येतात, दुःख येतात, समस्या येतात, जर आम्हाला त्याच्यामधून बाहेर पडायचं आहे तर अजून एक पर्याय आम्हाला आहे की त्या परीक्षेमध्ये सहनशक्ती जर आम्हाला पाहिजे आहे तर आमचं लक्ष कोणावर केंद्रित पाहिजे? कोणावर पाहिजे? कारण येशूने सहन केलं का नाही केलं? केलं का नाही केलं? आणि जर परमेश्वर येशूने स्वतः सहन केलं तर आम्ही पण त्याचे शिष्य आहोत का नाही? आहोत का नाही आहोत? आहोत. आणि सहन केल्याशिवाय आमच्यामध्ये धीर वाढू शकतो का? धीर उत्पन्न होऊ शकतो का? जर धीर उत्पन्न नाही होत आहे तर आम्ही विजय मिळवू शकतो का? मिळवू शकतो का? मग आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये, दुःखामध्ये, समस्यामध्ये आमचं लक्ष कोणाकडे पाहिजे? कोणाकडे पाहिजे?
आणि जेव्हा आम्ही प्रभू येशूवर लक्ष केंद्रित करतो तर आम्हाला कितीही काही असू दे पण आम्ही सहन करू शकतो आणि त्या सहनशीलतेमुळे आमच्यामध्ये धीर पण वाढतो आणि आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर काय बनवतो? विजयी बनवतो का नाही? मग आमच्या जीवनामध्ये धीर आवश्यक आहे का नाही आहे? आणि इतकं आवश्यक आहे का आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळवण्यासाठी येशूवर लक्ष केंद्रित करून ठेवण्यासाठी पण आम्हाला कशाची गरज आहे? धीराची गरज आहे का नाही? आहे. आणि जे आम्ही धीर शिकत आहोत बघा, प्रत्येक क्षणाला आम्ही परीक्षामध्ये का पडतो, का परीक्षामध्ये नापास होतो, का दुःखामध्ये आम्ही चिडचिड पण होतो? कारण एकच कारण आहे की आमच्यामध्ये धीराचा काय असतो? अभाव असतो. सहनशक्तीचा काय असतो? अभाव असतो. की मी सहन करत आहे पण त्या सहन करण्याच्या वेळी जर माझं लक्ष येशूवरनं हटलं तर मी विजय मिळवू शकत नाही. समजते का नाही समजते? तर लिहा, मला जर प्रत्येक परिस्थितीमध्ये दुःखामध्ये लढायांमध्ये विजयी व्हायचे आहे तर मला प्रत्येक वेळेस माझे लक्ष येशूवर केंद्रित करणे गरजेचे आहे. आता परमेश्वर जो होता, संत पॉल जो होता, हा संत पॉल सहन करून जितका वेळ त्याचं लक्ष येशूवर होतं, जितका वेळ तो परिस्थितीमध्ये जात होता, दुःखात जात होता, त्यावेळेला प्रत्येक क्षणाला त्याचं लक्ष कुठे होतं? येशूवर होतं. आणि जितकाच तो येशूवर लक्ष देऊन होता तितकाच त्याच्यामध्ये सहनशीलता आणि धीर काय होता? वाढत होता का नव्हता? वाढत होता. मग आमचं लक्ष खरोखर छोट्या छोट्या संकटामध्ये येशूवरच लागलेलं असते का लगेच बदलते का तिकडे लागलेलं असते? आणि प्रभू सांगतो की संत पॉल धीर जो वाढवत होता, पण तो धीर वाढवताना त्याचं लक्ष कोणावर लागलं होतं? प्रभू येशूवर लागलं होतं. आणि प्रभू येशूवर जोपर्यंत त्याचं लक्ष होतं तेवढीच त्याच्यामध्ये सहनशीलता आणि धीर काय होत होता? वाढत होता का नाही वाढत होता? वाढत होता. मग लिहा, जेव्हा मी माझं मन प्रभू येशूवर आणि त्याच्या वचनावर केंद्रित करतो, जेव्हा मी माझे मन येशूवर आणि त्याच्या वचनावर केंद्रित करतो तेव्हा मी
माझ्यामध्ये सहनशीलता, माझ्यामध्ये सहनशीलता आणि धीर वाढवतो. माझ्यामध्ये मी धीर आणि सहनशीलता काय करतो? वाढवतो. तर आम्हाला पण वाढवायची गरज आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? आता जेव्हा तो धीर वाढवत आहे, सहनशीलता वाढवत आहे, तो प्रत्येक कार्यामध्ये विजय होणार का नाही होणार? होणार का नाही होणार? होणार. कारण तो विजय सुद्धा कोण देत आहे? त्याला प्रभू देत आहे का नाही देत आहे? मग आमच्या जीवनामध्ये आम्ही छोट्या छोट्या ज्या परीक्षा येतात, दुःख येतात, तेव्हा आम्हाला घाबरायची गरज आहे का? का जे शिकत आहे ते वापरायची गरज आहे? की आमचं लक्ष जेव्हा आम्ही येशूवर घालतो, येशूवर केंद्रित करतो, तेव्हा आमच्यामध्ये काय वाढतोय? सहनशीलता पण वाढत आहे आणि धीर सुद्धा काय होत आहे? समजते का नाही? कठीण जात आहे का तुम्हाला? नाही ना? सोपं आहे ना? कारण आम्हाला काय आवडतं? झटपट आवडते की सहन करायला आवडते? जास्त काय आवडते? झटपट. सहन बोललं तर प्रभू ते फक्त पॉलसाठी होतं, माझ्यासाठी नाही. तो पॉल होता ना, त्याच्यासाठी होतं, माझ्यासाठी नाही सहन बिन. बरोबर का नाही? मला कसं पाहिजे? झटपट. पण झटपटच्या मागे जो लागतो ना, तो कधीही शिकू शकत, कधीही वाढू शकत, जीवनाच्या मुकुटाकडे कधीही पोहोचू शकत. तो फक्त आंबा खातो आणि बोलतो बस झाला. पण जीवनाचा मुकुट आंबा नाहीये, तर आंब्याची बाग आहे. तर आम्हाला बागेकडे जायचंय का एक आंबा घेऊनच बसायचंय आयुष्यभर? बागेकडे जायचंय का नाही जायचंय? मग आम्हाला संत पॉल प्रमाणे धीर उत्पन्न करण्याची गरज आहे का नाही? सहन करण्याची गरज आहे का नाही? आणि ते सहन करताना, धीर उत्पन्न करताना संयम ठेवून आमच्यामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे का नाही? आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा आम्हाला परमेश्वर प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करतो? विजय देतो का नाही देतो? देतो. आणि तुम्हाला ठाऊक आहे संत पॉलला त्रास का झालेला? कारण त्याच्याकडे पैसे जास्त होते. मग का त्याला एवढा त्रास व्हायचा? का लढाया आलेल्या त्याच्यावर, लढायचा तो? कारण काय त्याचं? तो काय करत होता? काय काम होतं त्याचं? काय करायचा? सुवार्थ सांगायचा. मग तो चांगला करायचा का वाईट करायचा? मग त्रास कशासाठी आला? चांगलं करत होता म्हणून त्रास आला. त्रास त्याला पाडण्यासाठी नव्हता, तर त्रास त्याला काय करत होता? अजून मजबूत मजबूत मजबूत. कारण देवाची इच्छा आहे का आम्ही कमजोर नाही राहावं, तर प्रत्येक कार्यामध्ये मजबूत होऊन आणि धीराने पूर्ण होऊन प्रत्येक कार्यात आम्ही काय असावं? विजयी असावं. मग आम्हाला झटपटवाला पाहिजे का हे शिकून वापरून करायचंय? ह्याच्यात हे परमनंट आहे. झटपटवाला माहिती नाही बाबा. झटपटवाला होते, कोणी आला बाबा हात ठेव रे डोकं दुखते, हात ठेवला डोकं बरं झालं, पुढे काय? परत 4 दिवसांनी दुखलं का? परत 4 दिवसांनी दुखलं आणि ब्रदर गेला बाहेर, मग कोणाला शोधायचं? डोकं आपटायचं? काय करायचं मग? पण जर शिकलं मी तर त्याच्यात विजय मिळू शकते का नाही? फायदा आहे का नाही? हा. आपण जाऊया 12 काढ त्याच्यामध्येच. वाचा. 12 मध्ये वाचा. आम्ही तुमच्याजवळ नाही 12
नाही, 2 अध्याय 2 वचन 12. असो मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले. आता मला सांगा, पॉलला जेव्हा छळ केला जात आहे, त्रास होत आहे, परीक्षा येत आहे, दुःख येत आहे, तेव्हा त्याचं लक्ष कशावर आहे? कोणावर केंद्रित केलंय? प्रभू येशूवर. आणि जेव्हा त्याचं लक्ष तो प्रभू येशूवर केंद्रित करतो, त्याच्यामध्ये धीर आणि सहनशीलता जेव्हा वाढवत आहे, त्याच आज्ञापालनामुळे, कुरकुर न केल्यामुळे, आज्ञापालनामुळे, परमेश्वरावर एकमत असल्यामुळे, आता तेच जे त्यांनी विजय मिळवलाय, त्या विजयाच्या बदल्यामध्ये प्रभू त्याच्यासाठी काय करतो? काय उघडत आहे? मग हा विजय आहे त्याच्यासाठी का विजय नाही आहे? म्हणजे जे दार बंद आहे, प्रभू आता सुवार्ता सांगण्यासाठी, त्याला मोकळीकपणे सांगण्यासाठी, सर्वांना वचन देण्यासाठी, जे तो देऊ शकत नव्हता, प्रभूने जेव्हा त्यांनी सहनशक्ती निर्माण केली, जेव्हा त्यांनी धीर उत्पन्न केला, त्याच धीराने आता त्याला विजय दिला का नाही दिला? दिला का नाही दिला? आम्हासाठी दार उघडलं कुठे? प्रवचन करायला. तर आम्ही काय बोलणार? अरे प्रभू, हे काय एवढूस दिलं? आम्हाला एक बोट भरून मासली दिली असती तर आम्ही खुश झालो असतो. बाबा, हे सर्व काय दारबीर उघडून देतो तू? बरोबर आहे का नाही? त्या दादांना पटलं तेव्हा ते हसू लागले. बरोबर आहे का नाही? इथे काय लिहिलं? असो मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्या ठाई प्रभूच्या माझ्यासाठी काय उघडलं? आणि जेवढं संत पॉल सहन करत होता, धीराने वागत होता, लक्ष येशूवर केंद्रित होतं, तेवढं तो जिथे कुठे जात होता, तिथे परमेश्वर त्याच्याद्वारे अनेक लोकांची हृदये काय करत होता? बदलत होता. आणि परमेश्वराने तिकडे जी लोक होती त्यांची हृदय काय केली? त्यांनी उघडली, जेणेकरून जेव्हा संत पॉल बोलत आहे, तेच सुवार्तेचे शब्द त्या माणसांच्या हृदयाला काय करत होते? बदलत होते. समजते का नाही? पण कधी? सहन केल्यावर, धीर धरल्यावर, का लगेच? मग जो सुवार्तेचं कार्य करतो त्याला दुःख येऊ शकते का नाही शकते? का? मग आम्हाला ते दुःख पाहिजे का फक्त विजय पाहिजे? काय होते? आमचं कोणी तोंड पकडलं का? बस झालं, मी चाललो रे बाबा घरी, नको रे बाबा आता. बरोबर आहे का नाही? पण संत पॉल जे त्याला बंदही करत होते, जायसाठी रोकत पण होते, तरी तो काय करत होता? आनंदी होता. आणि त्या लोकांवर प्रेम करून त्यांनी सहन केलं. जितक्या दबावाखाली त्यांनी सहन केलं, तेवढाच त्याच्यामध्ये धीर उत्पन्न झाला. आणि त्याच धीराने, त्याच आज्ञापालनाने, त्याच ज्ञानाने प्रभूने काय केलं? त्याच्यासाठी नवीन दरवाजा उघडला का नाही? मग चांगलं झालं त्याचं का वाईट झालं? मग तो हारला का विजयी झाला? हा विजय मोठा आहे का मावऱ्याचा विजय मोठा आहे? मावऱ्याचा मोठा आहे, हा मोठा आहे. पण खरोखर या विजयासाठी आम्ही प्रभूकडे कधी प्रार्थना करतो का? की प्रभू माझ्यासाठी तू दार उघड, जेणेकरून मी जाऊन कोणाच्या तरी घरी वचन बोलीन, असं करतो का? आम्ही काय म्हणतो? जास्तीत जास्त काय बघतो? प्रभू माझ्यासाठी समुद्र उघड, म्हणजे मासे भेटू दे. बरोबर आहे का नाही? मासे पाहिजे, पण पहिल्याने जो देवाच्या राज्यासाठी झटतो ना, त्याच्याकडे सर्व काही आहे. पण जो स्वार्थ घेऊन चालतो ना, त्याचं जीवन
कधीच तो जीवनाच्या मुकुटापर्यंत पोहोचू शकत नाहीये. समजते का नाही समजते? मग जेव्हा परमेश्वर संत पॉलवर दुःख येतात आहे, संत पॉल त्याच दुःखाचा उपयोग स्वतःला पाडण्यासाठी करत आहे, घाबरण्यासाठी करत आहे, चिंता करण्यासाठी करत आहे, की त्याच दुःखामध्ये जेव्हा तो येशूवर लक्ष केंद्रित करत आहे, सहन शक्ती वाढवत आहे, सहन करत आहे, धीर वाढवत आहे, तर तो त्याला तेच दुःख विजयामध्ये बदलतं का नाही बदलतं? बदलतं का नाही बदलतं? आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पुढे वाचा. तेव्हा माझा बंधू, पुढे वाचा, पुढे वाचा. जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जय उत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी कोणाच्या द्वारे? जो सहन करत आहे, धीराने कार्य करत आहे, त्याच्याद्वारे कोण करत आहे? आमच्या जो देव सर्व ठिकाणी आमच्या कोणाच्या द्वारे? म्हणजे तुमच्याद्वारे, आमच्याद्वारे देव काय करत आहे? वाचा. आपल्या विषयीचा ज्ञानाचा परिमल प्रकट करतो. परिमल म्हणजे काय? भरपूर कठीण शब्द लिहिलाय ना. परिमल म्हणजे काय माहितीये? सुगंध. काय? मग जो व्यक्ती सहन करत आहे, धीर वाढवत आहे, त्याच्याद्वारे जेव्हा त्याला विजय मिळत आहे, परमेश्वर त्याच व्यक्तीच्या द्वारे स्वतःच ज्ञानाचा सुगंध तिथे काय करतो? पसरवतो का नाही पसरवतो? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? मग पॉलला जर परमेश्वर अशा प्रकारे वापरत आहे, तर त्याचं लक्ष आता दुःखाकडे आहे. बघा ना काय झालं, बघा ना पैसे नाही, बघा ना मावरं नाही, बघा ना माझा मुलगा ऐकत नाही, बघा माझी बायको ऐकत नाही, याच्याकडे लक्ष आहे का प्रभूने तिकडे कायच केलंय त्याच्यावर जास्त लक्ष आहे? कशावर त्याचं जास्त लक्ष आहे? माझ्यासाठी प्रभूने काय केलं? दार उघडलंय. माझ्याद्वारे तो परमेश्वर लोकांमध्ये, जरी मी सहन करत आहे, धीर धरत आहे, पण माझं लक्ष विजयावर आहे, की मला विजय काय भेटलेला आहे, की माझ्यासाठी नवीन दार उघडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा पॉल तोंड उघडत आहे, त्याच्याच तोंडाद्वारे परमेश्वर स्वतःच ज्ञान त्या लोकांच्या हृदयामध्ये काय करत आहे? पेरत आहे. आणि जेव्हा ज्ञान पेरत आहे, तेच ज्ञानाद्वारे परमेश्वर सुद्धा त्यांची हृदय काय करत आहे? उघडत आहे. आणि जेव्हा हृदय उघडत आहे, त्या लोकांचं पण जीवन काय होत आहे? बदलत आहे का नाही बदलत आहे? मग पॉलचं लक्ष आत्म्यांवर होतं का त्याच्या शरीराच्या दुःखावर होतं? आमचं लक्ष जास्त कशावर असते? शरीरावर. पॉलचं लक्ष कशावर होतं? किती आत्मे देवाच्या राज्यात येतात आहे, ते पाहून त्याला काय होत होता? आनंद होत होता. आणि आपल्याला काय दुःख होतं जास्तीत जास्त? प्रभू हे संकट आहे रे बाबा, काय करायचं? प्रभू ही अशी परिस्थिती आहे, काय करू? आम्ही परीक्षा आल्यावर घाबरायचं कारण काय आहे सांगा मला? परीक्षा आल्यावर मनुष्य घाबरतो का? का घाबरतो? अच्छा एक उदाहरण देतो. आता एक मुलगी जर 10वीला आहे आणि ती 10वीला गेल्यावर परीक्षा आली तर ती घाबरायला लागली. आणि दुसरी मुलगी जी आहे ती पण 10वीला आहे, तिची परीक्षा आली तर ती आनंदी झाली. दोघांमध्ये काय फरक आहे? अच्छा ठीक आहे, जाऊ दे, तुम्हाला समुद्रावरच घेऊन जातो, तो बरा पडतो. बरोबर आहे का नाही? आता 2 भाऊ आहेत,
आणि त्या भावानी दोघांना घेऊन गेलं बोटीमधनं समुद्रात, आणि दोघांना सांगतो मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर पाण्यात ढकलणार आहे. एक भाऊ घाबरत आहे आणि एक भाऊ बोलतो चल ढकल बघू. का घाबरत आहे तो? हा, पोहता येत नाही का? पाणी थंड आहे, पोहता येत नाही. बरोबर आहे का नाही? मग याचाच अर्थ आम्ही जर परीक्षेला घाबरतो, संकटाला घाबरतो, दुःखाला घाबरतो, याचं कारण काय? परीक्षा मोठ्या आहेत, संकट मोठे आहे, देव आमच्या बरोबर नाही आहे का आम्हाला पोहता येत नाही? समजते का नाही समजते? आणि प्रभू आम्हाला या ठिकाणी का बोलवतो? त्यासाठीच बोलवतो की जे आम्ही शिकत आहोत ते शिकून आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायला पाहिजे? लागू करायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही आमच्या जीवनात ते लागू करतो, आमच्या जीवनामध्ये जसा पॉलला विजय भेटत आहे, परमेश्वर प्रत्येक ठिकाणी पॉलला वापरत आहे. सर्वात जास्त पत्र कोणी लिहिली? पॉलनी लिहिली का नाही? बरोबर आहे का नाही? तो येशू बरोबर होता? येशू बरोबर होता पॉल? नव्हता? होता? शॉलचा पॉल झाला ना, पण येशू शिष्य होते तेव्हा तो होता का येशू बरोबर? पण जास्त पत्र कोणी लिहिली? आणि तोच सांगत आहे की मला माझा परमेश्वर प्रत्येक कार्यामध्ये काय देतो? विजय देतो. मग छळ आल्यावर, दुःख आल्यावर, समस्या आल्यावर त्या मला विजयाकडे नेतात आहे का मला पाडायसाठी येतात आहे? आणि त्या दुःखामध्ये, छळामध्ये जेव्हा मी माझं लक्ष येशूवर केंद्रित करतोय, तेव्हा माझ्यामध्ये सहनशीलता मी वाढवतो, धीर वाढवतो. आणि हाच धीर आता माझ्यासाठी जीवनाचा मुकुट मला काय करतो? देतो. आणि अनेक अनेक महान कार्य, महान विजय माझ्या जीवनात तो आणतो का नाही आणतो? आणतो. हालेलुया. समजते का नाही समजते? मग आम्हाला संत पॉल जो आहे त्याला अनेक वेळा अनेक दुःख आली, पण तरी पण तो घाबरला का? का नाही घाबरला? तो इथे कुठे लिहित आहे का माझं असं केलं बाबा, असं केलं, मी काय करू, मी रडत बसलो, मी ओरडत बसलो, असं काय लिहिलंय का त्याने? पण तो काय लिहितोय? जे चांगलं झालंय, जेव्हा त्याने धीर धरला आहे, सहनशीलता ठेवली आहे, तर तो नेहमी काय म्हणतो? मला परमेश्वराने सर्व कार्यात काय दिलेलं आहे? दिलाय का नाही दिलाय? आणि देवच आहे जो आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षेत्रामध्ये काय देत असतो? विजय देतो का नाही? मग आम्हाला ही विजयाची लढाई पाहिजे, सहनशीलतेची, धीराची लढाई पाहिजे का शॉर्टकट पाहिजे? शॉर्टकट नाही आहे. तो शॉर्टकट आपण निर्माण केला, शॉर्टकट आहे नाही. आणि देवाची इच्छा आहे का आम्ही या जीवनामध्ये राजासारखं काय करावं? राज्य करावं. समजते का नाही? पण ते कधी? जेव्हा आम्ही हे शिकत आहोत ते आमच्या जीवनात वापरणार, नाराज न होता, दुखी न होता, धीर उत्पन्न करणार, सहन करणार. आणि आमचं लक्ष कोणावर केंद्रित करतो? येशूवर केंद्रित करणार. तेव्हा आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. समजते का नाही? तर किती लोकांना पाहिजे जीवनाचा मुकुट? पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे ना. मग जीवनाचा मुकुट लढाईशिवाय येणार आहे का? पण जर तुम्ही बोलत आहात जीवनाचा मुकुट पाहिजे, तर लढाई पण पाहिजे. पाहिजे का नाही? का असं आहे की प्रभू त्या बाजूवाल्याला पाठव लढाई घ्यायला, मी बाहेर उभा राहतो, जिंकल्यावर मी जातो मुकुट घ्यायला, असं होऊ शकते का? समजते का नाही समजते? मग प्रभू हे बायबल जे आहे ते काय वाटते ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं किती आहे? भरपूर आहे का नाही? आणि याच्यामध्ये एवढी रहस्य आहे. प्रत्येक रहस्य परमेश्वर आम्हाला देत आहे का जेणेकरून आम्ही वापरावं आणि कमजोर नसावं, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही परिपूर्ण असावं. आणि प्रत्येक भागामध्ये, परीक्षेमध्ये आम्ही काय व्हावं?
विजयी व्हावं का नाही व्हावं, जीवनाचा मुकुट मिळवावा का नाही मिळवावा. हालेलुया. कोण येते हा हालेलुया. कोण येते शेवटची प्रार्थना करायला. हा ठीक आहे, पण शेवटची प्रार्थना करून खाऊ असा काय प्रॉब्लेम नाही. कोण येते. कमजोर आहे का बलवान आहे. मग उठा. कोण कमजोर आहे त्याने. या ललिता सिस्टर या. आपण सर्वांनी उभे राहायचे, डोळे बंद करायचे. धन्यवाद देते पिता परमेश्वर, आज आपल्याला सुंदर असा दिवस दिल्याबद्दल आपण प्रभूचा आभार मानूया, प्रभूला धन्यवाद देऊया. धन्यवाद देते पिता परमेश्वर, आपल्याला सर्वांना वचन ऐकण्यासाठी एकत्र केल्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचा आभार मानूया. धन्यवाद देऊया पिता परमेश्वर की आज आम्हाला चांगलं असं वचन शिकवल्याबद्दल पिता परमेश्वर. ज्याप्रमाणे त्या संत पॉलने सर्व त्याला जेव्हा जेव्हा संकटामध्ये त्यांनी धीर पकडला आणि परमेश्वराकडे लक्ष देऊन त्याचं काम मजबूत झालं पिता परमेश्वर. म्हणून मी त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या प्रत्येक संकटामध्ये झुंज द्यायची आहे आणि आपण सुद्धा परमेश्वरा बरोबर मजबूत राहिलं पाहिजे आणि आपण धीर दिला पाहिजे. म्हणून प्रभू परमेश्वराच्या आभार मानूया, प्रभूला धन्यवाद देऊया. पिता परमेश्वर, आपला परमेश्वराने आपा पित्याने प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या बरोबर असतो, त्याबद्दल आपण प्रभूचा आभार मानूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.